यशोधरा पुलिस ने ई रिक्शा चोरी करने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार कर 4 ई रिक्शा जब्त किया है। कुल 2 लाख रुपए का कीमती सामान जब्त किया है। गिरफ्तार आरोपियों के नाम अशफाक अंसारी और उसका साथी तौसीफ है। यशोधरा नगर थाने में शिकायत दर्ज कराई गई थी कि यशोधरा नगर थाना क्षेत्र में खड़ी 2 ई रिक्शा रात में चोरी हो गई। इसकी जांच करते हुए पुलिस ने आरोपी अशफाक अंसारी और उसके साथी तौसीफ को हिरासत में लेकर पूछताछ की। पूछताछ में उसने चोरी की बात कबूल की। उसके कब्जे से 4 ई रिक्शा जब्त किए गए और आरोपियों से कुछ और वारदातों का खुलासा होने की संभावना है और पूछताछ जारी है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। नमस्कार। पोलीस स्टेशन यशोधरा नगर नागपूर शहर येथे ई रिक्षा चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये अपराध क्रमांक 491/25 आणि अपराध क्रमांक 496/25 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये ई रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल आहेत। नमूद गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की आरोपी नामे अशफाक अन्सारी उर्फ सलमान याने नमूदच्या ज्या काही चोरी आहेत ते त्याचा जो साथी याच्यासोबत मिळून त्यांनी त्या चोरीच्या घटना केलेल्या आहेत। त्यावरून आम्ही दोन्ही आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला ते मिळून आले। आरोपी अशफाक अन्सारी याच्या ताब्यातून आम्हाला एकूण 4 ई रिक्षा मिळून आलेल्या आहेत। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त करण्यात आले आहे। एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून 4 ई रिक्षा आम्ही जप्त केलेला आहे। नमूद आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भाने आणखी त्यांनी नागपूर शहरातून तसेच इतर भागातून काही ई रिक्षा चोरी केल्या आहेत किंवा कसे याबाबत आम्ही तपास करत आहोत। याच्या अगोदरचेही कुठले गुन्हे त्यांच्यावरती आहेत? नमूद जो आरोपी आहे अशफाक अन्सारी यावरती शरीराविरुद्ध तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत। आणखी काही गुन्ह्यांमध्ये त्याचा काही सहभाग आहे या संदर्भात आहे किंवा कसं याबाबत आम्ही त्याच्याकडे तपास करत आहोत।